रक्षाबंधन अगदी 4 दिवसावर आलेला आहे आणि बहिणींना पेच पडला आहे तो म्हणजे भावापर्यंत राखी आपली पोहोचेल का। पोस्टाने जर राखी पाठवली तर ती जाईल की नाही जाईल, कारण पोस्ट ऑफिसचं सर्व्हर जे आहे ते स्लो असल्याचं सांगितलं जात आहे। आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर राख्याच नाही तर इतर पार्सलसुद्धा पाठवणारे जे आहे ते रांगेमध्ये या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मात्र सगळ्यात मोठा प्रश्न आहे की सर्व्हर जे डाऊन आहे आणि अशा वेळेस एवढे मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास 100 ते 150 लोकांची रांग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे। अशा प्रकारच्या रांगा लागत आहे। काय नेमक्या काय अडचण येऊन राहिली आहे? अडचण येऊन की सगळे पोस्ट ऑफिसर सांगतात की सर्व्हर डाऊन आहे, त्याच्यामुळे आम्ही इथे आलेलो आहे। त्यांनी सांगितलं की जीपीओला या, जीपीओला आल्यानंतर बघतो तर इथे लोकांची लाईन लागलेली आहे। यांनी 2 भागात डिवायडेशन करायला पाहिजे, राखी पाठवणाऱ्यांची वेगळी लाईन करायला पाहिजे आणि ऑफिशियल पत्र पाठवण्याची वेगळी लाईन करायला पाहिजे, म्हणजे त्यामुळे दिलासा मिळेल की राखी वेगळी जाते। आणि पार्सल पाठवणाऱ्यांना सुद्धा या ठिकाणी अडचणी आहे। मात्र ज्या बहिणींना आपल्या भावासाठी राखी काय ताई पोहोचेल का राखी तुमची? हां, विश्वास तर आहे, त्यासाठीच एवढ्या लाईनमध्ये उभी आहे। तर स्पीड पोस्ट न करता बाकी पण केलं असतं, पण वेळेवर पोहोचली पाहिजे म्हणून स्पीड पोस्ट करताय। ही रांग जी आहे ती मोठी दिसते आहे, केव्हापासून रांग लागली? आम्ही आता अर्धा-पाऊण घंटा झाला इथे आहो, आणखी मला वाटतं 1-2 घंटे तर लागणारच। तुम्ही काय पाठवताय? राखी। काय अडचण वाटते आहे? पोहोचेल का? कुठे पाठवायची आहे? आंध्र प्रदेश। आंध्र प्रदेशामध्ये राखी पाठवायची आहे तिला आणि ती या ठिकाणी रांगेत लागलेली आहे। काय पोहोचेल असा विश्वास? पोहोचेल। नक्कीच बहिणींना विश्वास तर आहे की राखी पोहोचेल, मात्र या ठिकाणी रांग जर बघितली आणि ज्याप्रमाणे सर्व्हर डाऊन आहे हे सांगितलं जात आहे, त्यामुळे बुकिंग जी आहे ती हळूहळू होते आणि जवळपास 2-2 तासपर्यंत रांगेमध्ये उभं राहून या बुकिंग करावं लागताना पाहायला मिळते। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।